आता
हित कशाला म्हणायचं? हित ते करावे पैशाचे चिंतन, करोडिया मन शुद्ध भावे. पैशातील आहे का? तर नाही, कारण पैसा तेरेला, पैसा परशुरा. पैसा आणि संपत्ती या नाश होणाऱ्या गोष्टी आहेत आणि नाश होणाऱ्या गोष्टींपासून ही सक्सेस होऊ शकते का? तर नाही. तर ही कशाला म्हणायचं? एका ठिकाणी कबीरजी महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं आहे. सजनची ओरवराई देवते गोरेने भेटीला विठ्ठल तर ही कशाला म्हणायचं? ही कधी करावी संसाराचे चिंतन, करोडिया मन शुद्ध भावे. संसारातील आहे का? तर नाही, कारण संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ.
ते फक्त ना फक्त भगवंताच्या चिंतनात व नामस्मरणात आले. जो सुख होवे राम भजन में, वो सुख नहीं अमीर में. मन लागो रे मन लागो, मन लागो रे मन लागो रे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला वेळोवेळी ताकीद करून सांगतात, उठा जागे व्हा रे आता. उठा जागे व्हा रे आता. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून जाग्याची मर्यादा सांगितली आहे. आता तुम्ही अंतर जागेच राहतो, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. जसे चोर निघून गेल्याच्या नंतर सांगून काही उपयोग नाही. म्हणून जागा आता जागे गेले भैयान जागा, चोर निघल्या नाडो निघाला रे. म्हणून जो आपल्या ऐकण्याच्या ठिकाणी जागा आहे त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय 4 विकल्प सांगतात. पहिला विकल्प असा, जागा आहे पण ही कळत नाही. दुसरा विकल्प असा, ही कळत पण जागे राहत नाही. तिसरा विकल्प असा, त्यांना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाही. आणि चौथा विकल्प असा, त्यांना हितही कळतं आणि ते जागेही राहत नाही. विकल्प पाहू. जागे आहे पण ही कळत नाही. आता उदाहरण सांगायचं झालं तर सांगून जाईल. असं तिला घराला आग लागली, घर ढंढण पेटू लागलं. बाप मुले बघतायत, बापानं मुलांना प्रश्न केला, मुलांना बाहेर या. मुलं बाहेर आली की आपल्या वडिलांना म्हणाली, काय झालं बाबा? तेव्हा त्यांचे वडील म्हणाले की टिकाऊ घे. मुलं आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की बाबा, आपलं घर ढंढण पेटलंय आणि तुम्ही म्हणताय की टिकाऊ घे. त्यांचे वडील म्हणाले, हो कळते मला, उगाच केस काढे झाले नाही. इतक्या लांबून पाणी आणायचं म्हणून आपल्या अंगणातच भिरकोत आणि पाणी घालायचं. आता हे थोडंसं हास्यपर आहे म्हणून लोक जागे आहेत पण ही कळत नाही. आता आपण दुसऱ्या क्रमांकाचा विकल्प पाहू. ही कळतं पण जागे राहत नाही. आता उदाहरण सांगायचं झालं तर कीर्तनातच सांगण्यासारखं लिहित आहे, ऐकण्यासारखंही लिहित आहे. पण इथं कुणी जागं राहतं का? नाही. इथे येऊन झोपा काढतात की नाही? आता आपण तिसऱ्या क्रमांकाचा विकल्प पाहू. ही तरी कळत नाही आणि ते जागेही राहत नाही. उलट ते आपल्यासारख्या लोकांना ताकीद करून सांगतात, पाप म्हणजे भरता पाहिजे, पुण्य म्हणजे धमकी. हे तर गोड लोकांचं सांगण्याचा धंदाच आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत खायचं प्यायचं मजा करायची. यावर जीवन सुगम जीवोत्तम. तुम्हाला हे कळालं का नाही कळणार, देव कळाला का नाही कळणार, पण या 2 हाताने सांगेवर तरी करा. पण नको फार चिकट, एवढे चिकट सांगूच नका. त्या ठिकाण महाराज लोक तर फार चिकट असतात. तुम्ही निकट आमच्या ठिकाणचे महाराज लोक. असेच एक महाराज होते, फारच श्रीमंत होते. त्यांच्याकडे गाडी बंगला सगळं काही होतं, पण त्यांचे लग्न झालंच नव्हतं. आता गावात काही लोक म्हणाली, महाराज तुम्ही लग्नच का करत नाही? तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे, तुम्ही लग्नच का करत नाही? तेव्हा ते महाराज म्हणाले, मला जर बायको अशी उघडपट्टीची मिळाली तर काय करू? तेव्हा तिथे आजोबा होते.
ठरल्याप्रमाणे त्यांचे लग्न जमलं. जमल्याच्या नंतर 10 ते 12 दिवस झाले आणि त्यांच्या गावात अखंड असा भव्य दिव्य असा हरिनाम सप्ताह उभा राहिला. आता वाटाया काढल्यानंतर जावंच लागतं. हा त्याच्या बायकोला म्हणाला, तू पण चल कीर्तनाला. ती म्हणाली, मी नाही येत, तुम्ही जावा. तो कीर्तनात जाऊन बसला. लगेच धपाटापट घरी आला. दरवाजावर ठाण टाकली, बंद दार. तिनं दार उघडलं. ती म्हणाली, तुम्ही आत्ताच तर कीर्तनाला गेला होता, इतक्या लवकर कसा घरी आला? तो म्हणाला, अगं ते काय झालं सांगू का? मी सकाळी देवापुढे दिवा लावला होता आणि तो भिजवला नाही हे पाण्यासाठी तिथून इथं आलो. ती म्हणाली, मी येणार आहे, मी हाताने लावला आणि हाताने भिजवला सुद्धा. ती म्हणाली, तुम्ही दिवा भिजवला नाही हे पाण्यासाठी तिथून इथं आले आणि माझ्या वडिलांनी तुम्हाला लग्नात कमी भूत दिलेले होते, ते तिथून इथे येऊन किती शिजला असेल? तो म्हणाला, मी काय येणार आहे, हे बघ तो बघत झालाय, आता शिजलाय का? ठरव म्हणजे एवढीच वेळ आहेत लोक. तुम्हाला ही कळालं का नाही कळना, देव कळालं का नाही कळना, पण या दोन हाताने दान तरी करा आणि चौथा विकल्प बसा. त्यांना नाही कळतं आणि ते जागेही राहतात. अभंगाचं भूषण. त्याच्या माता
म्हणून मातेने योग्य संस्कार आपल्या मुलांवर केलेच पाहिजे. आत्ताच्या मातामावली कसे संस्कार करतात सांगून देईल तुम्हाला. अशा 2 मैत्रिणी होत्या. खूप दिवसानंतर बागेत भेटल्याच्या नंतर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. आता महिला मंडळाच्या गप्पा चालू झाल्यानंतर मध्ये कोणता सब्जेक्ट घेतील काही विचारूच नका. अशा सुंदर प्रकारे त्यांच्या गप्पा चालू झाल्याच्या नंतर सर्व एका मैत्रिणीचं लक्ष दुसऱ्या मैत्रिणीच्या मुलांवर गेलं. ती म्हणाली, अगं तुझा पप्पू मध्ये फारच वेळ लागतो. दुसरी म्हणाली, ते काय झालं सांगू का? आमचा पप्पू जेव्हा 7 महिन्याचा गर्भात असताना आम्ही दोघे सर्कस बघायला गेलो होतो आणि तिथल्या माकडाचा परिणाम माझ्या पप्पूवर झाला म्हणून तर इतक्या उड्या मारतो. आता दुसरी काही कमी होती का? ती म्हणाली, तुझा पप्पू काय माझ्या बंटीचं सांगते. आमचा बंटी जेव्हा 8 महिन्याचा गर्भात असताना आम्ही शोले पिक्चर बघायला गेलो होतो आणि तिथला गब्बरचा परिणाम माझ्या बंटीवर झाला आणि त्याने मला जन्मताच प्रश्न केला की आई किती आम्ही इथे ठरवलं. अशी संस्कार करतात आताच्या मातामावली. तर असे संस्कार करावे का? तर नाही. तर संस्कार कसे करावे सांगून जाईल मी तुम्हाला. असाच एक मध्यवर्गीय गृहस्थ होता. भर दुपारी झालेला होता. त्याच्या बरोबर एक 7 वर्षाचा छोटा मुलगा होता. जात असताना त्यांना एक शेत लागलं. शेतात शेतकरी जमीन नांगरत होता. तिथे एक झाड होतं. झाडाच्या पाठीवर शेतकऱ्याने आपला वळकटलेला शर्ट अडकवला होता. तो शर्ट पाहून त्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी सुरू झालं. तो त्याच्या वडिलांना म्हणाला की बाबा आपण जर या शर्टच्या खिशामध्ये 2 मातीचे दगड टाकले तर फारच मजा येईल. त्याचे वडील म्हणाले, हो बाळा, परंतु यात काहीतरी बदल सुचवतो. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, 2 मातीचे दगड टाकण्याऐवजी जर 2 चांदीचे नाणे टाकले तर फार मजा येईल. मुलगा म्हणाला, नाही बाबा, दगडाने जास्त मजा येईल. वडील म्हणाले, नाही बाळा, फक्त तू पैशाने किती मजा येते. मुलगा नाराजीने न्याय झाला आणि म्हणाला की बाबा तुम्ही म्हणताय ना तर आपण शर्टच्या खिशामध्ये 2 चांदीचे नाणे टाकू. मुलगा मनामध्ये बोलू लागला की पैशाने तर काही मजा येणारच नाही, उलट आपले रिकामे पैसे जाणार. त्याच्या वडिलांनी शर्टच्या खिशामध्ये 2 चांदीचे नाणे टाकले आणि झाडामागे लपून बसले. भर दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. तो शेतकरी जमीन नांगरून झाडाजवळ आला. बांधावर बसला आणि फुफडत म्हणाला, घरच्या पोटात अन्नाचा कणही शिकत नाही. घरचे सर्वच उपाशी आहेत. काय करावं काही सुचत नाही. इतक्या झाडाजवळ आला. शर्ट घातला. सवयीने खिशात हात घातला. काहीतरी लागलं म्हणून बघायला गेला तर 2 चांदीचे नाणे. चांदीचे नाणे पाहून त्याचा चेहरा फुलला होता. तो बोलू लागला की या पैशांनी मी खूप धान्य आणि घरचे सगळेजण पोटभर जेवण करतील. आणि तो नांगरलेल्या शेतात गेला. आकाशाकडे पाठ बोलू लागला की देवा, कुणाच्या रूपात आलास? माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेस. देवा, ज्याने हे काम केलं ना त्याला ऐश्वर्य दे, समृद्धी दे, आराम दे. आणि हे बोलणे तो मुलगा ऐकत होता. आणि तो हे बोलणं ऐकून रडू लागला आणि म्हणाला की बाबा, मला कळते पण वळत नाही. माझ्या अंगात समाधानाच्या लहरी सुरत आहेत बाबा. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, हो बाळा, आज तू माणुसकीचा धडा शिकलास. अशी संस्कार असावे, अशी शिकवण असावी. आत्ताच्या वेळी कसे संस्कार करतात. एक 16 वर्षाचा मुलगा पानटपरीवर पुडी खातोय. त्याचा बाप समोर आला. तो झाडामागे लपला. त्याचे मित्र म्हणाले, आधी कसा मिळालास? तो म्हणाला, मी माझ्या बापाला भीत नाही. तो मला यातली सर्दी मागेल म्हणून मी झाडामागे लपलो. उठाला उठाला. म्हणून असे संस्कार करतात आत्ताच्या वेळेस. तर संस्कार कसे करावे? कयाधू मातेने भक्त प्रल्हादावर केले असे संस्कार सावे. जिजामातेने शिवरायांवर केले असे संस्कार सावे. जिजामातेने शिवरायांना स्वराज्य स्थापन करायला सांगितले. मुजरा माझ्याच्या जिजाऊ माझे बांधा.
म्हणून मुजरा माझा त्या जिजाऊ मासाहेबांना तिने घडविले त्या शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, तिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी. मराठी मातेने केला गनिमी कावा, तो एकच होता जिजाऊचा छावा, तो एकच होता जिजाऊचा छावा. विठाला विठाला. शिवरायांनी जर स्वराज्य स्थापनच केले नसते तर हे कीर्तन तरी चालू राहिलं असतं का? नाहीतर 70 बाई असंच बोलत बसावं लागलं असतं. विठाला विठाला. संत ज्याप्रमाणे जगाचं हित करून सांगत असतात, त्याचप्रमाणे माता देखील आपल्या लेकराचं हित करून सांगत असतात. लेकराचे
अरे मोठे मोठे ऋषी रडले, जंतासारखे गिरिही
निस्वार्थी प्रेम हे मुलीचं बापावर आहे आणि स्वार्थी प्रेम हे मुलाच्या बापावर आहे. मातृत्वाचं पराक्रम हे मुलीकडे असतं आणि मातृत्व हे मुलाकडे असतं. हा या दोघांमधील फरक आहे. तर शेवटी मैत्रिणीच्या बापाला दुःख देणारी कन्याचे तर पहिला क्रमांक कन्येला असतात. आणखी एक उदाहरण सांगते. मुलगी मोठी झाली की आपल्या वडिलांना प्रश्न विचारते की बाबा आतापर्यंत मी तुम्हाला कधी रडवले का? वरचे वडील म्हणतात का रे बेटू असं का विचारतेस? तेव्हा ती म्हणते साकार बाबा. तेव्हा ती जास्त आतुरतेने विचारते. तेव्हा तिचे वडील म्हणतात हो बाळा, जेव्हा तू लहान होतीस 3 वर्षांची होतीस तेव्हा मी तुझ्यासमोर 3 वस्तू मांडल्या होत्या. एक पैसे, पेन आणि खेळणी. पेन म्हणजे अभ्यास, पैसे म्हणजे एन्जॉय. या तिन्हीपैकी तू मोठेपणी जास्त कशाला धोका देशील? मी आतुरतेने पाहत होतो, तू उत्सुकतेने पाहत होतीस, पण तू क्षणात पुढे आलीस. या तिन्ही वस्तू सारून माझ्या मुलीत शिरलीस. या तिन्ही वस्तूंपैकी मीही तुझी निवड शकतो. तर शेवटी वैभ्रात बाबाला दुःख देणारे कन्याचे तर पहिला क्रमांक कन्येला असतात. आणखी एका विनोदातून आठवून देईल. एक कॉलेज कुमार आपल्या आवडत्या मैत्रिणीसाठी गुलाबाचं फूल आणण्यासाठी मार्केटमध्ये गेला. पण त्याचं त्याला मार्केटमध्ये गुलाबाचं फूल मिळालंच नाही. तो तिथून कमळाचं फूल घेऊन आला. आपल्या आवडत्या मैत्रिणीसमोर गेला आणि त्या मैत्रिणीने मागे पुढे न बघता एक कानाखाली लावून दिली. तो म्हणाला मी काही या भावनेत तुला दिलं नाही. मी भाजपाला कसा करतो म्हणून एक फूल तुला दिलं. मुलगी सुशिक्षित झालेली होती. आई वडिलांनी तिच्यावर चांगले संस्कार केलेले होते. मुलगी म्हणाली अरे तू एवढा पुढचा विचार कशाला करतोस? मी काँग्रेसचा विचार करते म्हणून तुला जाऊन दिली. तर शेवटी मैत्रिणीच्या बापाला दुःख देणारे कन्याचे तर पहिला क्रमांक कन्येला असतात. एक कॉलेज कुमार आपल्या आवडत्या मैत्रिणीसमोर गेला आणि तिला म्हणाला तू जरी मला मानत नसलीस तर मी तुझा आहे, कारण तुला भारतात राहतेस आणि भारत माझा देश आहे. मुलगी सुशिक्षित झालेली होती. तिनं खतरनाक उत्तर दिलं अरे तू जरी मला मानत नसलास तर मी तुझी बहीण आहे, कारण सारे भारतीय माझे बांधव आहे. विषय संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शेवटी मैत्रिणीच्या बापाला दुःख देणारे कन्याचे तर पहिला क्रमांक कन्येला असतात. आपल्या वारकरी संप्रदायात अशा कितीतरी कन्या आहेत. संत मीराबाई, जनाबाई. मीराबाईचा आदर्श प्रत्येक मुलीने आपल्या डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे. जेव्हा मीराबाईचे वडील मीराबाईला म्हणायचे की मीरा लग्न कर बेटी, तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणायची की बाबा माझं लग्न की नाही, माझं लग्न की नाही, त्या श्रीकृष्णाच्या भक्तीशी कधीच झालंय असं ती मीराबाई म्हणायची. ती इतकी वेळी झाली होती की तिला लग्न करावं का नाही, संसार करावा का नाही याचं तिला भान राहिलं नव्हतं. दिवाणी बनी दिवाणी बनी मुरली की नाने दिवाणी बनी. एवढी वेळी मीराबाई झाली होती ती राजवाडी सोडून गंडोगती श्रीकृष्णाचे भजन करत होती. गळ्यामध्ये वीणा, हातामध्ये टाळ घेऊन वीणा भजन करत होती. वीरानाची रे बघ घुंगर बांध वीरानाची रे. एवढी वेळी मीराबाई झाली होती. अशा कन्या देवाला आवडतात की ज्यांचं नाव घेतलं तर एक पाप करायचे होते. आता पुत्र म्हणजे काय? पुत्र कसा मानला जातो? जो जिवंतपणी आई वडिलांच्या सर्व आज्ञा पाळतो आणि मेल्याच्या नंतर सर्व शास्त्र पद्धतीने विधी करतो त्याला खरा पुत्र मानला जातो. श्रीमंत पुत्र होण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र होण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उदार पुत्र होण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र होण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. आता ही उदाहरणं
होय 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 वारकरी जाय जाय तू पंढरी आई करावी सारणी फळवलीची एवढे सांगून त्याचे वडील वारले. वारल्याच्या नंतर सर्व विधी आटोपल्याच्या नंतर हा तीनही कामे करायचा, पण कसा ना खुशीने. आता देवाची पूजा करतो, कोणतरी येतं आणि विचारतं काय करतोस, तो म्हणतो देवाच्या डोक्यावर पाणी लागतो. दुसरा येतो काय वाचतोस, तो म्हणतो ते माऊलीने दिले ना डोक्याला ताप हरिपाठ काय ते वाचतोय. तिसरा येतो कुठं गेला होतास, तो म्हणतो पंढरपूरला हेलपाट मारून आलो. आता हा वारीला हेलपाट म्हणतो. आणि चौथा पुत्र असा आहे की तो काहीही करत नाही किंवा काहीही म्हणत नाही. ठला पुत्र म्हणजे नरक, तू म्हणजे नरक. जो नरकातून उद्धारतो त्याला खरा पुत्र मानला जातो. आताचे पुत्र तर आई वडिलांना जिवंतपणी सुद्धा त्रास देतात आणि मेल्याच्या नंतरही नरकात घालतात. आता हे उदाहरण सांगून जाईल तुम्हाला. जेव्हा विदुराने धृतराष्ट्राला सांगितले की धृतराष्ट्रा, तुझा जो पुत्र आहे ना दुर्योधन, त्याच्यावर नियंत्रण ठेव, नाहीतर अख्ख्या कुळाचा नाश होऊ शकतो. पण पुत्रमोहामुळे धृतराष्ट्राने विदुराचे काहीही ऐकले नाही व अख्ख्या कुळाचा नाश झाला. जसे लाकडावर लाकूड घासून अख्खं जगत पेट घेतं, त्याचप्रमाणे आपल्या कुळात कितीही ऐश्वर्यवंत पुत्र जन्माला आला तरी अख्ख्या कुळाचा नाश होतो. म्हणून पुत्र कसा असावा तर साने गुरुजीसारखा असावा, ध्रुव बाळासारखा, भक्त प्रल्हादासारखा, माऊली ज्ञानोबायांसारखा, जगद्गुरु तुकोबारायांसारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. श्रोते हो, हिंदू धर्मावर फार मोठे संकट आले होते. अनेक हत्या होत होत्या, अत्याचार होत होते आणि हाच प्रकार थांबवण्यासाठी जिजाऊ मातेने भवानी मातेकडे नवस केला की माते, तुला जर पुत्र द्यायचा असेल तर या हिंदू धर्माची तलवार हाती घेऊन स्वराज्य स्थापन करणारा पुत्र दे, नाहीतर मला बाजूटीत ठेवलेलं बरं. पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याचा आधी लोकी झेंडा. आताच्या माता मुली पण नवस करतात, पण त्यांचे नवस कसे असतात? मला धनाचा भांडा आणू दे, श्रीमंती येऊ दे, वगैरे वगैरे. सत्वर भाव मला भवाने
म्हणून पुत्र कसा असावा तर भगीरथ झाल्यासारखा असावा. गीता भागवत म्हणून पुत्र कसा असावा तर भगीरथ झाल्यासारखा असावा. आताचे पुत्र कसे? पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याच्या हाती हिरोगोंडा असे आहेत आताचे पुत्र. तर पुत्र कसा असावा तर भगीरथ झाल्यासारखा असावा. पुत्र होता भगीरथ गंगा हातून केले पूर्वज मुक्त. आता हा कथा फक्त सर्वांना माहीतच असेल. सगळ्या राजाला किती पुत्र होते? 60,000 पुत्र होते सगळ्या राजाला. पण सर्वजण खुशीच्या शापाने जळून भस्मसात झाले होते. आणि त्याच काळात एक भगीरथ नावाचा राजा जन्माला आला आणि त्याने स्वर्गातून गंगा आणून अख्खे कुळ पवित्र केले. एवढे प्रयत्न करूनही गंगा माता पृथ्वीवर येण्यास तयार नव्हत्या. तेव्हा भगीरथ राजाने गंगा मातेंना पृथ्वीवर न येण्याचं कारण विचारलं. तेव्हा गंगा माता म्हणाल्या की भगीरथा, मी जर पृथ्वीवर येईन, मी जर इतक्या दूर खाली तर माझा वेग कोण अडवेल? आणि जर मी कशी पाण्यात गेली तर तुमचे सर्व प्रयत्नही वाया जातील. अरे मृत्यूलोकात पापी लोक भरपूर आहे. ते जर माझ्या स्नान करतील तर ते पाप मी कोठे घालू? आता भगीरथ राजाला खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा ते कुळदैवत भगवान शंकराची आराधना करू लागले. ए भोळा शंकरा,
भगीरथाने त्या ऋषींना सांगितले आणि त्यांनी आपली मांडी कापून भगीरथाला गंगा परत दिली. आणि जिथे भगीरथाचे पूर्ण भस्मसात झाले होते त्या ठिकाणी गंगा स्पर्श झाल्याने अख्खे कूट पवित्र झाले. म्हणून म्हणतात ना, सब तीर्थ वार गंगा सागर एक वार. आपण सगळ्या तीर्थांना सारखे जातो, सगळ्या तीर्थांना सारखे जातो, पण गंगा सागरला एकदा जरी गेले तरी आपल्या कुणाच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उठाला म्हणून पुत्र कसा असावा तर भगीरथासारखा असावा. जो आपल्या ठिकाणी जाताय त्याच्या माता पित्यांना तो बरेच धन्यवाद देतात. धन्य माता पिताच्या पोटी जे सात्विकांना किंवा पुत्र जन्माला येतात याचा हर्षानंद देवाला वाटतो. यात काही नवं नाही, पण याचा हर्षानंद देवाला वाटावा असं ते करतात तर काय तर अभंगाचे तिसरे शरण. गीता भागवता
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तर भगवान श्री कृष्ण कसा आहे तर या विश्वाला निर्माण करणारा ह्या रत्नाला आतापर्यंत आपण अभंगाची 3 चरणे पाहिली. आता आपण 4थ्या चरणाकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी भगवंताने जो आपल्याला हा सुंदर नगेल दिलाय त्याचा उपयोग भजनासाठी करायला दिलाय. पण लोक त्याचा उपयोग भजनासाठी करतात का तर नाही. देवीला देव भजना बोला सोयाचा रागाचा बालिकेचा. भगवंताने आपल्याला सर्व इकडे जागच्या जागी दिली. जर हे नाक मागं दिलं असतं तर धुवायचं कसं, श्वास कसा घ्यायचा, किती फळकी झाली असती आपली. देवाने जर आपल्याला एक पाठ जरी करून दिला तर एवढी फजिती होते बघा. देवाने आपल्याला सर्व इकडे जागच्या जागी दिले. आता उदाहरण सांगायचं झालं तर सांगून जाईल. एक मेंढपाळ होता. तो मेंढ्या चालत 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 जंगलात आला. जंगलात त्याला गाढ झोप लागली. तो एका झाडाखाली झोपला आणि उठून पाहतो तर काय त्याच्या मेंढ्या गायब झाल्या होत्या. तो मेंढ्या शोधत शोधत एका शेतात आला. शेतात शेतकरी पाखरे राखत होता. तो शेतकरीही भैराच होता आणि तो मेंढपाळही भैराच होता. तेव्हा मेंढपाळाने शेतकरी दादाला विचारलं, शेतकरी दादा तुम्ही माझ्या मेंढ्या कुठे पाहिल्यात का? तेव्हा शेतकरी दादा भैराच असल्यामुळे त्याला त्याचा काही वेळ लागला नाही. तो पाखरे राखत होता. त्याने एका पाखराला दगड मारला. त्याला वाटलं की हा आपल्याला दिशा दाखवतोय. हा त्या दिशेने गेला. योगायोग केला त्याने तिथे मेंढ्या सापडल्या. त्याला वाटलं की शेतकरी दादाने आपल्याला मेंढ्या सापडवून दिल्या म्हणून आपण शेतकरी दादाला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. आपल्याकडे आहे एक मोडकी मेंढी, ती आपण त्याचं बक्षीस देऊ. दान कोणी चांगलं करत नसतं. त्याला विचार केला की आपल्याकडे आहे एक मोडकी मेंढी, ती आपण त्यांना बक्षीस देऊ. हा ती मेंढी घेऊन शेतकरी दादाकडे गेला आणि म्हणाला की शेतकरी दादा तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुम्हाला ही मोडकी मेंढी बक्षीस देऊ. तर शेतकरी दादा म्हणाला मी तुझी मेंढी मोडलीच नाही तर भरून कसा काय देऊ. आता या दोघांची जोरदार भांडण सुरू झाली. तिकडून एक घोडेस्वार आला. तो घोडेस्वारही भैराच होता. पहिला म्हणाला याला माझ्या मेंढ्या सापडून दिल्या म्हणून त्याला एक मेंढी बक्षीस देतो तर हा नाही. दुसरा म्हणाला मी एक मेंढी मोडलीच नाही तर भरून कसा काय देऊ.
तो घोडेस्वार म्हणाला, माझे वडील असताना या घोड्याचा सौदा 70,000 रुपयाला करून घेतला होता आणि तुम्ही म्हणताय की या चोरीचा घोडा आहे? नाही, मी मान्यच करू शकत नाही. तिघेही पोलीस पाटलाकडे गेले. पोलीस पाटीलही भयराच होता. ते तिघेही यायच्या आधी त्या पोलीस पाटलाने घरातून आपल्या दोन्ही बायका घराबाहेर काढल्या होत्या. ते तिघे म्हणाले, पहिला म्हणाला, यानं माझ्या महिला सापडून दिल्या म्हणून त्याने मोठी वेगळी बक्षीस देतो, तर हा घेत नाही. दुसरा म्हणाला, पोलीस पाटील, मी तुमच्याजवळ जवळजवळ 4 ते 5 वर्ष राहिलो, एका कोटीचा फिरून सोडलं नाही आणि हा म्हणतोय की मी याची मेहंदी मोडली. नाही, मी याची मेहंदी मोडलीच नाहीये, तर फिरून कसं काय देऊ? तो घोडेस्वार म्हणाला, माझी वडील असताना त्या घोड्याचा सौदा 70,000 रुपयानंतर तुम्हीच करून दिला होता आणि हे म्हणताय की या चोरीचा घोडा आहे? नाही, मी मान्यच करू शकत नाही. पोलीस पाटील रागाने उठला आणि म्हणाला की या काम जरी आलं तर मी त्या दोघींना घरात घेणार नाही. म्हणून देवाने जर आपल्याला एक कान जरी कमी दिला तर किती फजिती होते बघा. जर एक कानच दिले नसते तर हेडफोन कुठे अडवायचे, चष्म्याच्या काड्या कुठे अडवायच्या, मास्क कुठे घालायचे, इतकी फजिती झाली असती आपली. देवाला आपली किती काळजी आहे ना. तर हात वर करा, टाळ्या वाजवा. जर आता टाळी वाजवली नाही तर रेल्वे स्टेशनवर टाळी वाजवावी लागेल. आता तुम्ही ठरवा, आता या जन्मी वाजवायची नाही की पुढच्या जन्मी रेल्वे स्टेशनवर वाजवायची. ठोकार कुमाई भगवंताचे अखंड चिंतन करायला सांगितले. तर अखंड चिंतन म्हणजे काय? तर खंड न पाडता चिंतन करणे. देवाचे नाम करायला काही काळ वेळ लागत नाही. काळ वेळ नाही नाम उच्चारिता. देवाचे नाम घ्यायला काही काळ वेळ लागत नाही. ठाई जो बैसोनी करायचं चिंतन, पैसा न लगे रुपया न लगे, न लगे कपी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. देवाचे नाम घ्यायला काही रुपया पैसा कवडी काहीही लागत नाही. पण चिंतन एकीकडे, श्रवण एकीकडे आणि लक्ष दुसरीकडे. असं होऊ नका. आता ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या. आणि झोपाळ्यात बाळ रडायला लागलं की बाळा झो झो रे, असं चिंतन होतं का? तर नाही. असंच आम्ही एकदा कीर्तनाला गेलो होतो. तिथे रुपावली झाल्याच्या नंतर माझ्या समोर एक आजीबाई बसली. ती रुपावली झाल्याच्या नंतर इतकी रडू लागली की तिचा चेहरा रडून रडून लाल होऊन झाला होता. मला वाटलं की माझं कीर्तन तिला फार करून काय, म्हणून तिच्याकडे बघून बघून कीर्तन करू लागले. पण माझा अंदाज जरा चुकला. कीर्तन झाल्याच्या नंतर सर्वजण माझ्या पाया पडायला आले, पण ती आजीबाईने पाया पडायला आली नाही. मी कार्यकर्त्यांना तिला बोलवून आणायला सांगितले. ती माझ्या समोर बसली. मी तिला विचारले की आजीबाई, तुम्ही रडत का होता? माझं कीर्तन तुम्हाला फार आवडलं काय? तेव्हा ती आजीबाई म्हणाली, अहो ते काय तर सांगू का, परमात्माची 32 किलो वजनाची शेळी मेली आणि ती मरताना तुमच्यासारख्याच आवाज काढत होती, म्हणून मी रडत होते. म्हणून असं
जगत होत आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात म्हणे
तुका मारे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. झाले माझं कीर्तन जाते मी, झाले माझं कीर्तन जाते मी, पण जाता जाता सांगून जाईल. माझ्या कीर्तनातून जर काही घेऊन जाता नाही आलं तर माझे 2 शब्द मात्र नक्की घेऊन जा. पुरुष लोकांनी लक्षात ठेवायचंय की आपली मुलगी मोठी झाली की आपण आपल्या बहिणीला विसरून जातो. आपली मुलगी मोठी झाली की आपण आपल्या बहिणीला विसरून जातो, पण बहीण आपल्याला विसरत नाही. अशी कुठेतरी बहीण भाऊ आहे, नाजूक परिस्थिती आहे, गरीब परिस्थिती आहे, आई वडील वारले, बहिणीचं लग्न करून दिलंय, नवरा कसा तरी महिन्याला 10,000 पगार देतोय आणि भाऊ श्रीमंत आहे. भाऊ मुंबई सारख्या परक्या शहरात राहतो, भाऊ श्रीमंत आहे. आता भाऊबीज जवळ आली, बहिणीला वाटतं की मी माझ्या भावाकडे जावं, माहेरी जावं, पण तिला एवढी सुद्धा स्वातंत्र्यता मिळत नाही. सर्व महिला दररोज ठिकून माहेराला निघाल्या, पण तिला काही माहेराला जाता येत नाही. ती लगेच बॅग उचलून गेली माहेराला, एवढी सुद्धा स्वातंत्र्यता तिला मिळत नाही. तिला वाटतं की माझ्या माहेरी जावं, तिला माहेराला जायची आस आहे. कुणापाशी व्यक्त करावं, कुणाला सांगावं. तिला वाटतं की माझ्या भावानं मला एक फोन तरी करावा, नाहीतर तो मला घ्यायला जरूर येईल. तिला माहेराला जायची आस आहे. कुणाला सांगावं, कुणापाशी व्यक्त करावं. मुलाला सांगावं तर मुलगा छोटा आहे, सासूबाईंना सांगावं तर त्यांना कमीपणा वाटेल. म्हणून ती एका रूममध्ये जाते, कागद घेते, पेन घेते आणि आपल्या भावना त्या कागदावर लिहिते. डोळ्यातले पाणी टकाटकाने कागदावर पडते. गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग रे दादा, कोणत्या पत्त्याने भेटायला येऊ. दादा तू मोठा आहेस, तुझ्या आजूबाजूला माणसं आहेत, हरकत नाही, मला पत्ता दे, मी तुला भेटायला येते. तू मला भेटायला आला नाहीस तरी चालेल. गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग रे दादा, कोणत्या पत्त्याने भेटायला येऊ. उचलत नाही फोन म्हणून बहिणीला फोन केला, रॉंग नंबर म्हणून तिने माझा फोन कट केला. दादा आई गेली, माहेर पोरगं झाले रे दादा. नको घरदार, नको शेती वाटणी, नको साडी, मला पत्ता दे, मी तुला भेटायला येते. तू मला भेटायला आला नाहीस तरी चालेल. गर्दीत माणसाच्या हरवला माझा भाऊ. सांग रे दादा, कोणत्या पत्त्याने भेटायला येऊ. माझे 2 शब्द संपले. तर शेवटी मरेपर्यंत माहेराला जायची जी आस आहे ती काही जात नाही. माहेराला जायची जी नाळ आहे ना, ती शेवटपर्यंत असते. म्हणून बोलण्यात शोधात काही चुकीचे शब्द असतील तर ते मला परत द्या आणि जे काही बरोबर असतील ते तुम्ही घेऊन जावा. जाता जाता सांगून जाईल, मला कीर्तनासाठी सर्व टाळकऱ्यांनी, तबलादारांनी, बप्पा साधकांनी सर्वांनी मला साथ दिली, म्हणून या सर्व जणांची आभारी आहे. एवढे बोलून मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देते.
बा